हरे कृष्णा, मी कृष्णवी. भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचे परत एकदा स्वागत. सर्वात आधी आपल्या चॅनलचे अपडेट समजण्यासाठी खाली असलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारी असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 12 आणि 13 बघणार आहोत. श्लोक क्रमांक 12. तस्य संजनयन हर्ष कुरु वृंद पितामह सिंहनादं विंदोच्चे शंख दद्मो प्रतापवान. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी अशा भीष्मांनी सिंहगर्जने समान शंखनाद केला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तात्पर्य: कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन याच्या अंतःकरणातील भाव समजू शकले. दुर्योधनाविषयी असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्याला उत्साहित करण्यासाठी त्यांनी मोठ्याने शंख वाजविला. हा ध्वनी त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंखध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की तो युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध पक्षात स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहे. तरीसुद्धा युद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य होते आणि यामध्ये ते कोणतीही उणीव ठेवणार नव्हते. श्लोक क्रमांक 13. तत शंखाच्चभैर्यश्च पणवानक गोमुख सहसेवाभ्यहन्यन्तस शब्दस्तुमुलोऽभवत्. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता.